इंदापूर विधानसभा मतदारसंघ आणि हर्षवर्धन पाटील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत। भाजपला रामराम ठोकून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याची चर्चा सुरूच आहे। मात्र आता कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या समोरच तुतारी हाती घेण्याचा आग्रह केलाय। पितृ पंधरवड्यानंतर निर्णय जाहीर करू असं पाटलांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। 2-4 दिवस मला द्या, जरा सगळा हा विचार एकदा मला पक्का करू द्या। पितृ पंधरवड्यानंतर निर्णय घेणार। हर्षवर्धन पाटलांचं ठरलं। हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी। विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। गेल्या काही दिवसांपासून इंदापूर विधानसभा आणि हर्षवर्धन पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत। विधानसभेच्या आधी हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे। पितृ पंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलंय। सध्या हर्षवर्धन पाटील मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा करतायत। इंदापुरातल्या सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या समोरच घोषणाबाजी करत तुतारी हाती घेण्याचा आग्रह धरलाय। पितृ पंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलंय। संवैधानिक पद नसताना आपण जनतेच्या आग्रहाखातर काँग्रेस भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आणि आताही जनतेच्या मताचा आदर करणार असं पाटलांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांचा आग्रह डावलता येणार नाही असं म्हणत त्यांनी तुतारी हाती घेण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे। 2-4 दिवस मला द्या, जरा सगळा हा विचार एकदा मला पक्का करू द्या। काय आता गावागावाने ठरवलेलं आहे की उद्या आम्हाला काय करायचंय। बघा काळ कसा बदलतोय बघा। काय म्हणला? हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत। इंदापुरात दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे जागा वाटपात इंदापूरची जागा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे। असं झाल्यास इंदापुरात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तगडी फाईट होणार हे मात्र निश्चित आहे। जावेद मुलानी, झी24 तास, इंदापूर।